देवा, आता आख्यानाला प्रारंभ करूया का? गणेश, असा जय शिव शंकर, जय गंगाधर, करुणाकर करतार हरे, जय कैलाशी, जय अविनाशी, सुखराशी सुखसार हरे, निराकार साकार हरे, पार्वतीपती हर हर शंभो, पाहि पाहि दातार हरे। नारायण नारायण। मणी आणि मल्ल यांना त्यांच्या कृत्याबद्दल शासन करण्यासाठी श्री मार्तंड भैरवांच्या आज्ञेनुसार सारी देवसेना या भूमीवर मल्हारपुराजवळ पुष्पक विमानातून या भूमीवर उतरली। भव्य असे शिबिर बांधून विशाल अशी ही देवसेना युद्धासाठी सज्ज झाली होती आणि प्रतिपक्षाला म्हणजे दैत्य सेनेला देवसेनेबद्दल कळल्याने त्यांनी साऱ्या दैत्यांना एकत्र केले होते। या जमलेल्या दैत्यांना मल्लासुराने विविध गोष्टी देऊन प्रसन्न केले होते। सर्वजण आता देवसेनेला पराभूत करण्यासाठी जणू उतावळे झाले होते। आपल्या राजाच्या अर्थात दैत्यराज मल्लासुराच्या आज्ञेची वाट पाहत सर्व दैत्य मल्लासुराच्या राजवाड्याबाहेर आपापले सैन्य घेऊन सज्ज होते। देवसेना जरी विशाल असली तरी दैत्य सेना ही मोठी होती। प्रसंगी देवसेनेलाही दडपण येईल अशी ही भव्य दैत्य सेना मल्लासुराच्या आवाहनासाठी आणि त्याच्या आज्ञेसाठी मल्हारपुराच्या त्याच्या राजवाड्याबाहेरील विशाल अशा पटांगणात त्याचा जय जयकार करत उभी होती। सगळीकडे मल्लासुराचा जय जयकार दुमदुमत होता। मल्लासुराच्या जयघोषांनी आणि दैत्य कुळाच्या जयघोषांनी तिथले वातावरण आधीच दाहक बनले होते। आता प्रतीक्षा होती ती मल्लासुराच्या आज्ञेची। दैत्य कुळाचा विजय असो, दैत्य कुळाचा विजय असो, दैत्य कुळाचा विजय असो, दैत्य कुळाचा विजय असो, दैत्यराज मल्लासुराचा विजय असो, दैत्यराज मल्लासुराचा विजय असो, दैत्यराज मल्लासुराचा विजय असो, दैत्य कुळाचा विजय असो, दैत्यराज मल्लासुराचा विजय असो, दैत्यराज मल्लासुराचा विजय असो। या मल्लासुराच्या मल्हारपुरात युद्धासाठी जमलेल्या तुम्हा सर्व महापराक्रमी दैत्यांचे स्वागत असो। देवांपेक्षाही सरस असूनही आपल्याला त्रिखंडात सत्ता मिळू दिली नाही, पण त्या अन्यायाला मी या दैत्यराज मल्लासुरानं आव्हान दिलं आणि त्रिखंडात दैत्य कुळाची सत्ता प्रस्थापित केली। पण त्या देवांना दैत्य कुळाचा उद्धार बघवला नाही। आता ते सगळे एकत्र येऊन म्हणे दैत्य कुळाला शासन करणार आहे आणि आपल्याशी युद्ध करायला सज्ज झाले। युद्धभूमीवर विशाल अशी देवसेना उतरली आहे, मोठं शिबिर बांधलंय। त्या देवसेनेचं वर्णन ऐकून काही जणांचा धीर खचलाही असेल, पण ज्यांचा आपल्या सामर्थ्यावर विश्वास नाही असे पोकळ देहाचे दैत्यच घाबरले असणार हे मला चांगलेच ठाऊक आहे। कारण दैत्य कुळाला मृत्यूचे भय नाही।
पण त्या देवांना अजून आपल्या बळाचे सामर्थ्य कळलेले नाही. त्यांना हे ठाऊक नाही की दैत्य कुळाशी युद्ध करणे सोपे नाही. त्यांच्या शक्तीपेक्षा आपली शक्ती अधिक आहे. आपण त्या देवसेनेचा क्षणार्धात पाडाव करू शकतो.